नमस्कार सगळ्यांना. तर लाडक्या बहिणीबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आता तुम्हाला आजच ₹3000 मिळणार आहे. ठीक आहे. महिलांच्या खात्यावर आजच्या आज ₹3000 पडणार आहेत. ते कोणत्या महिलेच्या खात्यात पडणार आहेत, कधी पडणार आहेत, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच आता काही महिलांची नावं जे आहेत ते लाडकी बहीण योजनेच्या ज्या यादीत नाहीत ती कट झालेली आहेत. ठीक आहे. ती गायब झालीत. ती कुठल्या महिलांची गायब झालीत आणि यातून पुढे कुठल्या महिलांना पैसे येणार नाहीत आणि कुठल्या महिलांना पैसे येणार, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स तुम्हाला कळत राहतील. आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा काही नवीन अपडेट्स येतील, सरकारच्या नवीन योजना येतील, न्यूज येतील, आधार कार्ड, पॅन कार्डविषयी काही माहिती असेल, रेशन कार्डची माहिती असेल, रेशन कार्डवरील योजना असतील, सगळं आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती त्याची असते. त्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती मी दिली जाईल व्हिडिओ, आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सगळं कळून जाईल कसं काय करायचं आहे. सगळं डिटेलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये असतं. ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला ₹3000 कसले येणार. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला तर ₹21 येणार आहेत, पण ₹3000 कसले येणार. तर ते कसले येणार ते मी तुम्हाला सांगणार आणि किती महिन्याचे येणार ते पण सांगणार आहे. ठीक आहे. आता असं कन्फ्युजन झालं आहे की बऱ्याच महिलांना की 1500 येणार का 2100 येणार. ठीक आहे. तर ते नक्की बघूयात आपण कसे येणार, त्यातनं ₹3000 कसले येणार ते पण प्रश्न पडला आहे. तर तो आपण पाहणार आहोत. चला तर बघूया सविस्तर माहिती काय आहे. ठीक आहे. बघा, जेवढ्या पात्रताधारक तेवढ्याच लाडक्या बहिणी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये तर खूप पात्र असं झालेलं आहे की ज्या निकषामध्ये बसणार त्यांनाच आता इथून पुढे पैसे मिळतील असं खूप झालं आहे. त्यामुळे जेवढ्या पात्रधारक आहेत त्याच्या तर लाडक्या बहिणी असणार. बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्यांना आता अपात्र ठरणार आहेत बहिणी. त्यामुळे त्यांना इथून पुढे योजनेचा एकही रुपया मिळणार नाही आहे. ठीक आहे. आजवर झालेल्या अर्जांची लवकरच छाननी, म्हणजे आतापर्यंत जेवढे अर्ज आलेले आहेत सरकारकडे, तेवढ्या सगळ्या अर्जांची परत एकदा छाननी चालू होणार आहे. ठीक आहे. परत छाननी करणार, त्यातल्या अपात्र बहिणींना त्या योजनेतनं कट करणार आणि फक्त पात्र बहिणींना इथून पुढे पैसे मिळतील. ठीक आहे. तर त्या पात्र बहिणी कुठल्या असणार आहेत, कसं ठरवणार आहेत, ते सगळं आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ठीक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 6 लाख अर्जांची पात्रतेसाठी छाननी होणार असून अटींच्या पालनावर कडक कारवाई होणार आहे. म्हणजे तुमच्यावर आता जर तुम्ही अपात्र असताना फॉर्म भरला असेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते किंवा तुमचे पैसे वसूल केले जाऊ शकतात. त्यामुळे आता इथून पुढे जर तुम्ही अपात्र असून फॉर्म भरला असेल तर मात्र तुमच्यासाठी ही असं वाईट बातमी की तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाही आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्या महिलांची नावं जी आहेत ती कट होऊ शकतात, म्हणजे होणारच आहेत कट, त्यात काही वादच नाही. कारण आता फक्त गरजू महिलांना पैसे मिळतात त्याचा भर आता सरकारचा याचा भर आहे की फक्त आर्थिकदृष्ट्या ज्या दुर्बल कुटुंबातील महिला आहेत त्यांना, आणि ज्या खरंच गरजू आहेत त्यांनाच आता पैसे मिळावेत. यासाठी सरकारने हे परत काढलं आहे की आता परत एकदा तुम्हाला अर्जाची जी छाननी आहे ती करावी लागणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढे फक्त पात्र बहिणींना पैसे मिळावे. ठीक आहे. बघा, लाभार्थी महिलांच्या अर्जांची लवकरच छाननी करण्यात येणार आहे. संबंधित महिला खरोखरच योजनेच्या निकषात बसतात का? त्यांना सरकारचा ₹1500 जास्त निधी इतर योजनेतून मिळतो का? त्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे का? घरात कोणी सरकारी नोकरदार आहे का? याची फेरपडताळणी करण्यात येणार आहे. बघा, म्हणजे कशाची फेरपडताळणी, कसं चेक करणार बघू आपण. बघा, चेक कसं करणार. पहिली गोष्ट, खरोखरच ते निकषात बसणार का? म्हणजे काय, त्यांना सरकारचं ₹1500 जास्त निधी इतर योजनेतून मिळतो का? म्हणजे जर तुम्ही कुठल्यातरी इतर योजनेचा लाभ घेतलाय आणि त्याच्यात तुम्हाला 1500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर पैसे मिळत असतील तर तुम्ही मात्र अपात्र ठरताय लाडक्या बहिणीसाठी. ठीक आहे. हे जर असेल तरी तुम्हाला पैसे नाही मिळणार. तसेच तुमच्या घरात जर 4 चाकी वाहन असेल, 4 व्हीलर असेल, तर तुम्ही बाद होणार आहात. तसंच कोणी सरकारी नोकरदार असेल, हे सगळे निकष आहेत ते चेक केले जाणार आहेत आणि मग तुमची नावं चिकट केल्यात. ह्या तिघीपैकी कुठलं एक कारण जरी असेल तरी त्या महिलेचं नाव कट होणार आहे. ठीक आहे. तर ते कसं चेक करणार ते बघूयात आपण पुढे नक्की कसं काय. त्यामुळे अनेक महिलांना मिळणाऱ्या निधीला आता कात्री बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची. या योजनेमुळे महायुती सरकारला महिलांनी भरभरून मतं दिली. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणीबाबत महायुतीचे सरकार काय निर्णय घेणार यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून 1500 ऐवजी ₹2100 देण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेऊ असे सांगितले. लाडकी बहीण योजनेत किती महिला निकषाच्या बाहेर आहेत याबाबतची फेरपडताळणी केली जाणार आहे असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर प्रशासनाकडून आता आजवर आलेल्या अर्जांची फेरपडताळणी करण्याची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. म्हणजे जेव्हा सत्ता स्थापन झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत झाली, तेव्हा ते म्हणाले की आता आम्ही लवकरच 1500च्या ऐवजी ₹2100 देणार आहोत. पण ते सगळं त्याचा निर्णय घेऊनच मग कारण त्यामुळे सध्या तरी अजून काही ₹21 काही येणार नाही आहे. ठीक आहे. सध्या तरी तुम्हाला ₹1500 हप्ता मिळेल, जो मिळेल तो. आणि तसेच ते म्हटले की जर या निकषाबाहेर कोणी जर लाभ घेत असेल, लाडक्या बहिणीच्या निकषाबाहेर जर कोणी लाभ घेत असेल
त्यांची पण फेरपडताळणी चालू होणार आहे आणि ती झालेली पण आहे. त्याच्यामुळे आता त्याची जी फेरपडताळणी करायची तयारी असते ती चालू झाली आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक निकष तपासले जाणार आहेत. प्रत्येक महिलेचा प्रत्येक अर्ज प्रत्येक निकषानुसार चेक केला जाणार आहे आणि ज्या महिलेसाठी अपात्र ठरत आहेत त्यांची नावं कट केली जातील तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तिथे पुढे बघायला मिळालंच आपल्याला. पण सध्या तरी पात्र बहिणी ज्या आहेत त्यांना ₹1500 मिळतील. पण आता हे सगळं जे आहे त्याला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे जी पडताळणी आहे तोपर्यंत त्यामुळे महिलांची मागणी आहे की तोपर्यंत 1500 हप्ता आम्हाला मिळायला हवा. डिसेंबर, जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो ₹1500 रुपयांनी मिळायला हवा. ₹21 जेव्हा GR येईल तेव्हा द्या. पण सध्या तरी आम्हाला ₹1500 द्या अशी महिलांची जी आहे ती मागणी आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी संजय गांधी निराधार योजना किंवा सरकारच्या इतर योजनांमधून महिलांना निधी मिळतो आहे का याची प्रामुख्याने पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर सरकारच्या सूचनेनुसार त्यांच्या घरात 4चाकी वाहन आहे, लाभार्थी महिलेचे पती सरकारी नोकरदार आहेत का, यासह इतर बाबींची पडताळणी करून निकषात न बसणाऱ्या महिलाचा निधी बंद केला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे एक संजय गांधी निराधार योजना पण आहे, तर त्या योजनेमध्ये पण ₹1500 मिळतात. ठीक आहे. जर त्यासारखी कुठली योजना असेल ज्याच्यामध्ये महिलेला 1500 पेक्षा जास्त रुपये मिळत आहेत आणि तिने परत लाडकी बहीणसाठी अप्लाय केलं असेल, तर मात्र ती महिला यातून पुढे बाद केली जाणार आहे किंवा त्यांची जी नावं आहेत ती कट केली जाणार आहेत. तसेच एखादा 4चाकी असेल किंवा एखाद्या महिलेचा पती सरकारी नोकरदार असेल, हे सगळं निकषाचे चेक केले जाणार आहेत. सगळ्या डेटाबेसमधनं माहिती काढणार सगळ्यांची इकडून तिकडून. त्याच्यामुळे ते सगळं चेक होणार आहे आणि त्याच्यानुसारच त्या महिलेचा निधी जो आहे तो बंद केला जाणार आहे. तिला इथून पुढे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत. ठीक आहे. आता निधी नको आहे तर अर्ज करा. म्हणजे काय बघूयात आपण. गरीब शेतकऱ्यासाठी सुरू करण्यात आलेली शेतकरी सन्मान योजनेवेळी अनेक श्रीमंत शेतकऱ्यांनी स्वतःहून आम्ही निकषात बसत नाही असं सरकारला सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर घरगुती गॅस सिलेंडरसाठी मिळणाऱ्या अनुदानातून अनेक श्रीमंत नागरिक स्वतःहून बाहेर पडले. या पार्श्वभूमीवर निकषात न बसणाऱ्या सधन परिस्थिती असलेल्या आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर कसे पडायचे असेल तर प्रशासनाने तशी सोय उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे जेव्हा एक शेतकरी सन्मान योजना होती ती फक्त गरीब शेतकऱ्यांसाठी चालू केली होती. तेव्हा जे श्रीमंत शेतकरी होते त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की आम्ही नाही आहे निकषात, त्यामुळे स्वतःहून बाहेर पडले होते. ठीक आहे. त्यामुळे आता हे असं आहे की जर तुम्ही लाडकी बहिणीसाठी ज्यांनी फॉर्म भरला असेल, ज्यांची श्रीमंत असतील किंवा जे सधन परिस्थिती असेल, चांगली परिस्थिती असेल त्यांची आर्थिक पण, तर त्यांना बाहेर पडायचं असेल तर शासनाने तशी सोय उपलब्ध करून दिली. ती काय सोय बघूयात आपण पुढे. याबाबत बोलताना महिला बाल कल्याण अधिकारी जावेद शेख म्हणाले, याबाबतच्या योग्य सूचना सर्व यंत्रणांना आम्ही दिल्या आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन लेखी अर्ज करावा. चलन भरून आजवर मिळालेली रक्कम तिथे जमा करावी. त्यानंतर त्यांचे खाते लाडकी बहीण योजनेतून कमी केले जाईल. म्हणजे बघा काय म्हणतात ते, म्हणजे सूचना दिल्या गेल्यात काय करायचं. जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल निकषातून तर काय करायचं. संबंधित लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन लेखी अर्ज करायचा आहे. म्हणजे तुम्ही तहसीलमध्ये जाऊन एक लेखी अर्ज करायचा आहे, चलन भरायचं आहे आणि तुम्हाला आजवर जे मिळालेली रक्कम आहे लाडकी बहिणीची ती जर रक्कम जमा करायची म्हणजे तुम्हाला पैसे परत करायचे. ठीक आहे. त्यानंतर त्यांचे खाते लाडकी बहीण योजनेतून कमी होतील. म्हणजे आपोआप तुम्ही जेव्हा फॉर्म भराल, पैसे भराल तर तुमचं नाव आपोआप कमी होऊन जाईल. ठीक आहे. अशी जी आहे ती सोय करून दिलेली आहे. त्यामुळे ज्या अपात्र बहिणी आहेत ते अशा बाहेर पडू शकतात योजनेतनं, अशी सोय उपलब्ध करून दिली गेली आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला मिळालेली रक्कम तुम्हाला परत करू शकता. ठीक आहे. तर असं आहे. तर तुम्हाला 3000 लवकर मिळतील. 3000 कसे रुपये? 1500 प्लस 1500 म्हणजे जानेवारी आणि डिसेंबरचे 1500 प्लस 1500 असे तुम्हाला ₹3000 लवकर तुमच्या खात्यात जमा होईल. कारण ₹21 सध्या तरी मिळणार नाही आहेत. मिळणार आहेत ते 1500नेच हप्ता मिळणार. ₹21 जेव्हा निर्णय होईल, जेव्हा GR येईल तेव्हा तुम्हाला ₹21 मिळतील. ठीक आहे. तर तुम्हाला सध्या तरी ₹1500 मिळणार आहेत. त्यामुळे ₹21ची वाट बघू नका. ₹3000 एकसाथ म्हणजे जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे एकसाथ तुमच्या खात्यावर पडून जातील. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.